नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि तुम्ही बघताय लोकमत। मी सध्या जिथे उभी आहे हा स्मृती मंदिर परिसर आहे। डॉक्टर हेडगेवार स्मारक समिती स्मृती मंदिरचा हा परिसर आहे आणि आज आपण बघतो आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असेल किंवा स्मृती मंदिर असेल, या दोन ठिकाणीच नाही तर देशातील ही जी ही दोन ठिकाणं आहेत ही अत्यंत संवेदनशील सुरक्षा झोनपैकी एक आहे आणि याच ठिकाणी आता निनावी पत्राद्वारे चक्क रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजेच किरणोत्सर्गी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे। असं एक पत्र जे आहे नागपूरच्या CP यांना आलेलं आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या पत्रात सामान्य स्फोटकांचा नाही तर CGM 137 सारख्या घातक रासायनिक पदार्थांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि जे नागपूरचे पोलीस आयुक्त आहेत डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांना हे पत्र प्राप्त झालं, त्यानंतर संपूर्ण यंत्रणा आता कामाला लागलेल्या आहेत। हा विषय धमकीचाच नाही तर रेडिएशनशी संबंधित होता, त्यामुळे स्थानिक पोलिसांसोबतच ATS असेल, NDRFच्या विशेष पथकांनी तातडीने संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिरचा जो परिसर आहे तो पिंजून काढला आणि आता देखील आपण बघू शकतोय इथे पोलिसांचा जो बंदोबस्त आहे हा तगडा बंदोबस्त इथे करण्यात आलेला आहे। ऐन वेळी देखील इतर वेळी देखील आपण जर बघितलं तर इथे बंदोबस्त असतो, पण आज जो बंदोबस्त आहे सुरक्षा बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे आणि DSS नावाच्या एका अज्ञात संघटनेचा या पत्रामध्ये उल्लेख होतो आहे। जरी प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही, संघ मुख्यालय असेल किंवा स्मृती मंदिर परिसर असेल इथे, परंतु पोलीस सध्या या पत्राचा शोध घेत आहे किंवा या पत्रामधील जी भाषा वापरलेली आहे नेमकी त्यामध्ये ज्याप्रमाणे लिहिण्यात आलेला आहे त्याचा तपास जो आहे हा पोलिसांद्वारे केला जातो आहे। तांत्रिक दृष्टिकोनातून देखील शब्द जे आहेत ते पाहता पोलीस प्रशासन याला खोडसाळपणा म्हणून दुर्लक्षित करायला तयार नाही आहे, त्यामुळे कुठेतरी आपण बघतो आहे की पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे। NDRFची टीम असेल किंवा ATS असेल, हे सगळे आपापल्या परीने जे आहेत आपापल्या दृष्टिकोनातून याचा तपास करताय। सध्या या दोन्ही संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा अनेक पटींनी वाढवण्यात आली आहे। CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचा आधार हे पत्र नेमकं कुठून आलं आणि यामागे कोणाची डोके आहेत याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत आणि अनेकदा संघ मुख्यालयाला धमकी आल्या आहेत, मात्र रेडिओ ॲक्टिव्ह हल्ल्याची धमकी ही नागपूर पोलिसांसाठी एक नवीन आणि मोठं आव्हान ठरली आहे। आता काहीच दिवसापूर्वी संघ मुख्यालयाच्या परिसराच्या जवळ असलेला दोसर भवन चौक जो आहे तेथे देखील आपल्याला डिटोनेटर्स जे आहेत ते मिळालेले आपण पाहिलं होतं आणि त्या डिटोनेटरचा या धमकीच्या पत्राशी काही संबंध आहे का या दृष्टिकोनातून देखील पोलीस जे आहे तपास करत आहेत। आणि आपण बघतो आहे हा जो स्मृती मंदिरचा परिसर आहे इथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आणि हे जे धमकीचं पत्र आहे रेडिओ ॲक्टिव्ह हल्ल्याच्या धमकीचं हे पोलिसांसमोर एक आव्हान ठरलेलं आहे आणि एखादी गंभीर चाल आहे की केवळ भीती पसरवण्याचा प्रयत्न, आता हे लवकरच तपासात जे आहे ते निष्पन्न होणार आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।